शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, वातावरणामध्ये हा मोठा बदल झालेला आहे आणि डबल व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की 20 तारीख, 21 तारीख आणि 22 एप्रिल रोजी वातावरणामध्ये कसा बदल झालेला आहे. तर मित्रांनो, सगळीकडे पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे. खास करून आपल्याला नाशिक भाग, अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर, तसंच जळगाव, धुळेचा काही भाग, लातूर, उस्मानाबाद, बीड आहे. तसेच नांदेड, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, मुंबईच्याही काही भागात पावसामध्ये खूप मोठा बदल झाल्यामुळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो बदल बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, कारण 20 तारखेला काही भागात जोरदार आहे, तर 21 तारखेला, तर 22 तारखेला आणि काही भागांमध्ये पावसाचं वातावरण, तर काही भागांमध्ये तुफान वाऱ्याचा जो स्पीड असणार आहे 50 ते 60 ते 70 पर्यंत प्रति तास किलोमीटर याप्रमाणे सुद्धा वारे आपल्याला वादळी वारे बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा मोठा बदल जो आहे तो बदल आपल्याला नक्कीच बघायचा आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावात आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही बघून घ्या, कारण पुन्हा जर मोठा बदल झाला किंवा अचानक पावसाचं वातावरण झालं तर तुम्हाला याच चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही बघून घ्या, नसेल केलं तर लगेच करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आता आपण पावसाचा अंदाज हा सविस्तर घेत आहोत. आता आपल्याला दुपारनंतर हा मोठा बदल आपल्याला बघायचा आहे. तर त्या बदलामध्ये आपल्याला सांगली आहे, मालगाव आहे, जाकृती आहे, तसंच या ठिकाणी आपल्याला आष्टी आहे, इस्लामपूर आहे, इथे कोंडोली, किनी, तसंच या ठिकाणी कोल्हापूरचा काही भाग आहे. इथे आपल्याला पोरळात, सांगारोला आहे, गगनबावडा, रायपट्टणम आहे, शंकपरा आहे, पोंडा आहे, राधानगरी, बिद्री या संपूर्ण भागात आपल्याला 20 तारखेला चांगल्या प्रमाणात हा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. तर काही भागांमध्ये पाऊस येईल, तर काही भागांमध्ये फक्त आपल्याला वारे वाहताना दिसणार आहे. तर वाऱ्याचा जो स्पीड आहे तो एकदम अति असू शकतो. साधारणतः तुम्हाला 50 ते 70 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे वारे आहे, पण यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. वाऱ्याची तीव्रता अधिक कमी जास्त सुद्धा होऊ शकते, त्यामुळे आपण या ठिकाणी सावध राहायचं आहे. सोलापूर भागामध्ये जर बघितलं तर अक्कलकोट, आळंद आहे, उमरगा आहे, इकडे पंढरपूरच्या भागात सांगोली आहे, त्याचप्रमाणे अकलूज, इंदापूर आहे, कुर्डवाडीचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह काही भाग बदलत आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. आता आपण या ठिकाणी अहिल्यानगरचा काही भाग आपण जर बघितला तर आपल्याला अहिल्यानगर सिटी भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. 20 तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी आहे. तर खंडाळा आहे, कुडगाव आहे, अहिल्यानगरचा भाग आहे, धनगरवाडी आहे. या ठिकाणी मात्र आपल्याला काही भागात पाऊस तर काही भागात वादळी वाऱ्यांची स्थिती आपल्याला या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कुठेचा काही भाग आहे, मलठाणचा काही भाग आहे, टाकळी डोकेश्वर आहे, भालवानीचा काही भाग या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे इकडे घारगावचा भाग आहे, जुन्नर, मंचर, चाकण, पुण्याच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला ती परिस्थिती बघायला मिळत आहे. श्रीरामपूर, वैजापूर हा भाग जर घेतला तर कोपरगाव आणि श्रीरामपूर, शिर्डी, जवळके या ठिकाणी आपल्याला काही भागात पाऊस तर काही भागात वादळी वारे बघायला मिळणार आहे. 20 तारखेला हे जे वातावरण आहे ते दुपारनंतरचं आहे. साधारणतः आपल्याला 3, 4, 5च्या दरम्यान हे वातावरण बघायला मिळत आहे. सिन्नर भागामध्ये जर बघितलं तर शमशेरपूर, नांदूर, शेंगोटे आणि डुबेरचा काही भाग, सिन्नर भाग, पांढरली या ठिकाणी आपल्याला काही भागांमध्ये वादळी वारे तर काही भागांमध्ये हलका पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. खास करून सिन्नर भागामध्ये सुद्धा याचा परिणाम जाणवणार आहे. आता मनमाड, चांदवड आहे, नांदगावचा भाग आहे, धोंडांबे आहे, तसेच देवळा, चौंदाणे आहे, सटाणा आहे. या ठिकाणी मात्र आपल्याला वादळी वाऱ्याचा पाऊस वर्तवला जाणार आहे, कारण सकाळपासून इथं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळत आहे. परंतु जास्तीत जास्त आपल्याला नांदगाव, मनमाड आणि चांदवड या ठिकाणी चौंदाण्याचा काही भाग आहे. इथे मात्र पाऊस आणि वादळी वारे तुफान असू शकतात. वादळी वाऱ्याची तीव्रता अधिक कमी जास्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसंच त्याप्रमाणे आपल्याला होरपाडाचा काही भाग आहे धुळ्यामध्ये, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. संभाजीनगरचा काही भाग जर घेतला, शेंद्रामेडीचे आहे, तसंच रघुपा आहे, देवगावचा काही भाग आहे, फुलंब्रीमध्ये आणि या ठिकाणी ब्रह्मगाव आहे, हंतूरचा काही भाग, कन्नड आणि अंबाळा या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस. तर फुलंब्रीमध्ये आपल्याला पावसाची तीव्रता अधिक कमी जास्त होण्याची शक्यता आहे, सर्वाधिक जास्त सुद्धा येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला वादळी वाऱ्याची शक्यता अति तीव्र प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच बदनापूर आहे, जालना आहे, देऊळगाव राजा आहे, तसेच दाभाडीचा काही भाग आहे, हसनाबाद, सम्राटनगर आहे, जाफराबाद आहे, भोकरनचा
काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा आपल्याला त्याचा मुख्यतः परिणाम जाणवणार आहे. मेहकर, चिखली, बुलढाणा या ठिकाणी सुद्धा मुख्यतः परिणाम या ठिकाणी आपल्याला जाणवणार आहे. आता आपण शॉर्टकट आढावा पुढील घेणार आहोत, कारण मोठा व्हिडिओ होईल. लातूरच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला याचा मुख्य परिणाम बघायला मिळत आहे. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जोरदार पाऊस या ठिकाणी असू शकतो आणि सांगलीच्या भागात सुद्धा आहे. आता अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा बदल होईल आपल्याला 20 तारखेच्या वातावरणामध्ये. अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर सिटी भागात पाऊस आहे, राळेगण आहे, काडा आहे, जामखेड आहे, सुरेगाव, सोपे, पारनेर, टाकळी, डोकेश्वर या ठिकाणी तर पाऊस आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. श्रीरामपूर आहे, गंगापूरचा भाग या ठिकाणी बघितला तर आपण कन्नड या ठिकाणी सुद्धा मोठा बदल होऊन पावसाची तीव्रता अधिक वाढू शकते. आता या ठिकाणी अकोला, अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावतीमध्ये फक्त काही अंचलपूर भागामध्ये मुख्यतः पावसाची स्थिती आपल्याला या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. बाकीच्या भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण, वादळी वारे अधिक असू शकतात आणि नाशिक भागामध्ये सुद्धा पावसाची तीव्रता कमी आहे, परंतु वादळी वाऱ्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार आहे. 20 तारखेला मध्यरात्री सुद्धा आपल्याला सोलापूर भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये आपल्याला वादळी वारे व ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. आता आपण 21 एप्रिलचं वातावरण बघणार आहोत आणि त्यानंतर 22 एप्रिलचं वातावरण बघणार आहोत. मोठा बदल आपल्याला 21 तारखेला बघायला मिळणार आहे, कारण या ठिकाणी सुरुवात जी आहे ती सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी होत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी आपल्याला किनारपट्टीला पूर्णतः पावसाचं वातावरण होणार आहे. टेम्परेचर, तापमानामध्ये खूप मोठा बदल या ठिकाणी होत आहे, वाढ होत आहे. त्याचप्रमाणे लातूरच्या भागात जर बघितलं, शिरूर, अंतपाल आहे, तसेच निलंगा, भालकी आहे, तसेच उदगीरचा काही भाग आहे, उमरगा आहे, या ठिकाणी या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. बिदरच्या भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड या भागात सुद्धा आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची तर काही भागात हलक्या स्वरूपाची वर्तवली जाणार आहेत. 21 तारखेला जर बघितलं तर पुन्हा एकदा दुपारनंतर मोठा बदल होणार आहे. संभाजीनगर भागामध्ये मोठा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. संभाजीनगरमध्ये एलरोगोपाय, देवगाव, हंतूर आणि फुलंब्रीच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस वर्तवला जाणार आहे. वैजापूरच्या काही भागात जर बघितलं तर वैजापूर आहे, भरम आहे, महमदपूरचा काही भाग आहे, तलवटचा काही भाग या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे आपण कोपरगावच्या काही भागात जर बघितलं तर शिर्डी, जवळकेच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर त्यामध्ये फक्त वादळी वाऱ्याची शक्यता आणि पावसाचं जे प्रमाण आहे ते थोडे कमी असणार आहे. अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर खंडाळा, राळेगण, श्रीगोंदाचा काही भाग आहे, सुपे, पारनेर आहे, सुरेगावचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता कमी ते मध्यम प्रमाणामध्ये वर्तवली जाणार आहे. लातूरमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल आणि लातूरमध्ये पावसाची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो निलंगा आहे, शिरूर, अंतपाल आहे, औसा आहे, तुळजापूर आहे, उस्मानाबाद आहे. इथे आपल्याला सर्वाधिक कमी जास्त पावसाची शक्यता आहे, पण सर्वाधिक पाऊस आपल्याला बघायला मिळणारच आहे लातूर, उस्मानाबादच्या काही भागांमध्ये, खास करून लातूर भाग असणार आहेत. आपण जर लातूर मधून असाल तर आम्हाला जास्तीत जास्त कमेंट करा. आता या ठिकाणी आपण 22 तारखेचा अंदाज शॉर्टकट आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, 22 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर सगळीकडे आपल्याला सकाळपासून निरभ्र आकाश बघायला मिळेल. सुरुवात मुंबईपासून आपल्याला ढगाळ वातावरणाला होणार आहे. त्यानंतर मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की 23 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता 22 एप्रिलला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर 22 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर आपल्याला सांगली, कोल्हापूर पासून पावसाची स्थिती होत आहे, परंतु 22 तारखेला पावसाचं प्रमाण थोडंसं कमी दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे 22 तारखेला अंशतः फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, पावसाची शक्यता कमी आहे. पाऊस जो आहे तो 23, 24 आणि 25 तारखेला पुन्हा एकदा जोरदार बघायला मिळणार आहे. ती अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही बघून घ्या, नसेल केलं तर नक्कीच करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.